इस सफलता के बाद कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक जश्न मनाया जा रहा है। ये तस्वीरें कुर्ला विधानसभा की हैं। सिंधे गुट के विधायक मंगेश कुडालकर यहाँ से विधायक हैं और तिरंगा यात्रा उनके दिशा निर्देश में यहाँ पर विधानसभा में निकाली गई है। देख सकते हैं बड़ी संख्या में लोग स्थानिक मौजूद हैं इस तिरंगा यात्रा में और जश्न का माहौल है। आपल्या ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक भारतीय सैन्याला सुद्धा मुजरा करण्यासाठी आणि त्या सलाम करण्यासाठी आज या ठिकाणी आपण ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही भव्य तिरंगा रॅली प्रत्येक भारतीय सेना दलाला सलाम करण्यासाठी ही रॅली आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये सर्वच नागरिक मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आणि सन्माननीय आमदार मंगेशजी कुडाळकर साहेब यांच्या पुढाकाराने आजच्या या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भारतीय सैन्याला भारतीय जवानाला एक सल्यूट करण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण शिवसैनिक आणि कुर्ल्याचे नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले। जी रॅली निघाली ते ऑपरेशन सिंदूर याचा आम्ही यशस्वी विजय मिळवला आणि आपल्या भारतीय सैन्य दलाने जे आक्रमण केलंय आणि त्या आक्रमणामध्ये आम्ही यशस्वी झालो। जवळजवळ 9 आतंकवाद्यांची शिबिरे आम्ही उद्ध्वस्त करून लावली। 100 आतंकवाद्यांना मारलं आणि त्या सैन्य दलाचं आणि मोदीजींचं अभिनंदन करण्यासाठी आपल्या कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेशजी कुडाळकर यांनी यशस्वी तिरंगा रॅली काढलेली आहे आणि खूप तुम्ही पाहालच एकदम सुंदररित्या या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला आमचा तिरंगा फडकवताना आम्ही इकडे तुम्ही या रॅलीत तुम्हाला पाहायला मिळेल। मॅडम महिलांनी पण ह्याच्यात मोठी कामगिरी केलेली आहे काय जे सोफिया कुरेशी या ज्या कर्नल आहेत, ज्या भारतीय आपल्या देशाच्या कर्नल सोफिया कुरेशी यांना पहिल्यांदाच ही संधी मिळून सुद्धा त्यांनी इतक्या छानपणे आज 100 आतंकवाद्यांना अगदी मोदीजीच्या आणि सैन्य दलांचं जे नेतृत्व करून भारताचं नेतृत्व करून त्यांनी आज उद्ध्वस्त करून लावलं आणि पाकला आपल्या भारतापुढे झुकावं लागलं की एका महिला म्हणून आज मी कर्नल सोफिया कुरेशी यांचं अभिनंदन करतो। भारतीय सैनिकांनी केलेल्या जबरदस्त अशा कामगिरीला पाठिंबा देण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पाकिस्तानचे जवळजवळ 9 तळ त्यांनी उद्ध्वस्त केले आणि घुसून पाकिस्तानला कडा जबाब दिला। त्या संदर्भामध्ये त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी ह्या संपूर्ण मुंबईमध्ये माननीय उपमुख्यमंत्री शिवसेना नेते शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या रॅली काढण्यात आलेल्या आहेत। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय।